क्वेश्चन बघा, प्रॅक्टिस टाइम 10 नंबरचं क्वेश्चन कळालं, त्याचा आपण क्वेश्चन डिस्कस करतोय. मग वाय दिलेलं बघा, वाय दिलेलं, वाय इज काय दिलं तुम्हाला, ए साइन 2 पाय बाय लॅमडा, लॅमडा इंटू काय दिलंय, सीटी मायनस एक्स दिलेला आहे, सीटी मायनस एक्स, वेअर वाय अँड एक्स आर मेजर्ड इन द युनिट ऑफ लेंथ, म्हणजे सगळे काय मीटर आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू, कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे. पहिलं स्टेटमेंट दिलं, द युनिट ऑफ लॅमडा इज सेम एज दॅट ऑफ एक्स अँड ए. एक्स तर काय दिले तुम्हाला, एक्स तर काय दिलंय, मीटरच दिलंय, वाय पण मीटर दिलेलं आहे, आणि विचारलं का तुम्हाला कोणाच बरोबर सारखं असं पाहिजे, लॅमडा सुद्धा. आता लॅमडा इथे आहे, साधी गोष्ट आहे. मला सांगा वाय म्हणजेच काय, या पूर्ण फंक्शन मध्ये काय साइन आहे, याच किती येणार 1, जे वाय आहे तेच ए, जे वाय आहे तेच काय ए, म्हणजेच युनिट काय येणार आहे मीटर. पहिल्याचं तर लॉजिक कळालं आपल्याला, वाय काय ए म्हणजेच काय मीटर येणार आहे. सेकंड, चला इनर साइडला जाऊया. इनर साइडला गेलो, मी काय म्हटलं यांचं पहिल्यांदा काढून घेऊ, कोणता, सिटी मायनस एक्स कडे जाऊया. सिटी मायनस एक्स जर मी बोललो, सिटी मायनस एक्स जर बोललो, मला सांगा पहिली गोष्ट कोणासोबत कम्पेअर करावं लागेल, 0 सोबत. का बरं, कारण की मायनस आलं. देअरफॉर सिटी बरोबर काय एक्स आहे, काय काढायचं आपल्याला, सी काढायचं. सी जड काय एक्स बाय टी आहे. सी म्हणजेच काय मीटर पर सेकंड, जो सी आलेला आहे तो काय मीटर पर सेकंद आलेला आहे. सी तुमचा मीटर पर सेकंद आलेला आहे, ए तुमचा मीटर आलेला आहे. ओके, नेक्स्ट अजून मग आता आपण जाऊया 2 पाय बाय लॅमडा साठी जाऊ. मी काय म्हंटल 2 पाय बाय लॅमडा कोणासोबत कम्पेअर करायचंय, कोणासोबत कम्पेअर करायचंय 1 सोबत. 2 पाय बाय लॅमडा इंटू काय सिटी मायनस एक्स इज इक्वल टू काय, हे काय दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, दोघांमध्ये कोणतं प्रोडक्ट आहे, मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर मला काय करावं लागेल 1 सोबत कम्पेअर करा, बरोबर ना, 1 सोबत कम्पेअर करा. 1 सोबत कम्पेअर करायचं तर मला काय भेटलं, लॅमडा बरोबर काय 2 पाय सिटी मायनस एक्स, बरोबर ना, सिटी मायनस एक्स. आता जस्ट आपण सिटी मायनस एक्स तर काढला, सिटी मायनस एक्स आता जस्ट काढला ना, म्हणजे एक्स काय तो सिटी येतो, एक्स म्हणजेच काय सिटी, आणि सिटी म्हणजेच काय, आता सिटी म्हणजेच काय बघा लॅमडा आहे ना, 2 पायचं काय बनणार आहे का, नाही, मीटर पर सेकंद, बरं, सी म्हणजे मीटर पर सेकंद इंटू काय मीटर, सेकंद सेकंद गेट कॅन्सल, म्हणजे काय एक्स, एक्स पण काय होणार मीटर, मीटर मीटर मीटर, म्हणजे लॅमडा पण काय झाला मीटरच झाला, लॅमडा पण काय झाला माझा मीटरच झाला, लॅमडा पण काय मीटरचे वेव्हलेंथ. आपल्याला माहिती आहे लॅमडा काय असतो, वेव्हलेंथ असतो, वेव्हलेंथ युनिट काय असतं मीटर असतं, जेव्हा तुमचं प्रॅक्टिस होईल. पण आता क्वेश्चन समजून सांगायचं म्हणून मला सांगणं गरजेचं आहे, हा बरं आला लॅमडा युनिट काय. ओके, आता पटापट बघूया. लॅमडा इज द सेम एज दॅट ऑफ एक्स अँड ए. एक्सचं काय येणार आहे मीटर, एचं पण काय मीटर, आणि लॅमडाचं पण काय भेटलं मला मीटर, म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय बरोबर, आणि विचारलं का त्यांनी बरोबरच, पहिलं स्टेटमेंट बरोबर. लॅमडा बी मध्ये काय दिलं बघा, लॅमडा इज द सेम एज दॅट ऑफ एक्स, बरोबर आहे, एक्स बरोबर आहे, बट नॉट ऑफ ए, पण एचं पण काय मीटरच आहे, लॉजिक कळा, मित्र होणार नाही. नंतर काय द युनिट ऑफ ए सी एज दॅट ऑफ सेम, सी चं युनिट काय तर मीटर पर सेम सेकंद, आणि 2 पाय बाय लॅमडा म्हणजेच काय, 2 पाय बाय लॅमडा म्हटलं तर लॅमडा अपॉन 1 अपॉन मीटर, मॅच होणार नाही. सिटी मायनस एक जो आहे, सिटी मायनस एक जो आहे तो काय सांगितलं त्यांनी, इज सेम दॅट ऑफ 2 पाय बाय लॅमडा. सिटी मायनस एक ची व्हॅल्यू किती येणार आहे, मीटर येणार आहे, आणि तिथं काय दिलं 1 अपॉन लॅमडा, म्हणजे मीटर आणि 1 अपॉन लॅमडा बनणार नाही. कळालं, ठीक आहे. बघा 12 नंबरचं क्वेश्चन आहे प्रॅक्टिस टाइम मधला. 1 nautical mile is 6080 feet आहे, कन्वर्ट 80 nautical miles per hour in meter per second. काय दिलं तुम्हाला, nautical mile per hour, nautical mile per hour चं मला कन्वर्जन करायचं कशामध्ये, मीटर पर सेकंद मध्ये करायचं आहे. तर मीटर पर सेकंद मध्ये करायचं तर काय करा, 0.51 ने मल्टिप्लाय करा. 0.51 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय भेटतं मला, नॉटिकल माइलचं मीटर पर सेकंड. किती दिले तुम्हाला 18 दिले ना, 18 दिले म्हणजे किती 0.51. मग आपल्याला माहिती आहे ना 0.5 मी आज कधीच लिहित नाही, मी 1/2 म्हणतो. 1/2 म्हणजे किती आला 9 मीटर पर सेकंड. हे अप्रॉक्सिमेट मांडलं मी, ऑप्शन नंबर बी. कळालं का, सिंपल क्वेश्चन होता.